एक मोठी बातमी येते। येस बँकेने जेसीबी बाबत जप्त करण्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे। कारवाई विरोधात येस बँकेच्या शाखेच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। तसंच येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरच्या शाखेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहतो येस बँकेच्या नागपूर माउंट रोडवरच्या शाखेत राडा झाला होता आणि येस बँकेच्या पाटीला सुद्धा काळं फासण्यात आलेलं आहे। नागपूरची ही दृश्य। तर मनसेकडून बँकेच्या कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। कर्जदारांवर येस बँकेनं कारवाई केली होती आणि जेसीबी कर्जाचे हप्ते थकीत असल्यानं ही कारवाई बँकेतर्फे करण्यात आली होती। तेजस मोहतोरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तेजस, काय डिटेल्स या सगळ्या संदर्भात? येस बँकेचे अधिकारी आणि पोलीस मनसे कार्यक्रमामध्ये चर्चा सुरू आहे। आपण जर बघितलं तर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे आणि या प्रकारे जे आहेत वरिष्ठ बँकेचे अधिकारी जे आहेत यांनी सामोर येऊन जे आश्वासन द्यावं त्यावर आम्ही आंदोलन मागे घेण्याची भूमिका आहे ते मनसेने घेतलेली आहे। बँकेचे जे आहेत बोर्डवर त्यांनी काळे फासलेले आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांना धरपकड पोलिसांना सुद्धा आपण जर बघितलं तर आक्रमक होत मनसे जे आहेत आंदोलन करीत आहेत। एका वेगळ्या स्टाईलची मनसेची वेगळी ओळख आहे। त्या स्टाईलने जे आहे ते बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना काही कार्यकर्त्यांनी जे बँकेचे बोर्ड आहे तिथं काळे फासले सुद्धा आहे। तेजस, या कर्जदाराबद्दल काय सांगता येईल? किती खरं तर किती कर्ज घेतला होता या कर्जदारानं आणि ते वेळेवर का परतफेड करू शकले नाहीत? या शेतकऱ्यांनी 20 लाख रुपयाचे कर्ज जे आहेत ते बँकेकडून घेतले होते आणि या संदर्भात इंद्रजित मुळे यांनी जेव्हा या संदर्भात 30 जे आहेत ते 30 किस्त जे आहेत ते बँकेकडे भरले होते। मात्र 2 किस्त भरत असताना बँकेने परस्पर जे आहे त्यांची जेसीबी आहे ते संबंधित व्यक्तीला विकली। ज्यावेळी हा इंद्रजित मुळे त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे गेला, विचारणी केली की माझे जेसीबी कुठे, त्यावेळेस उलावडीचे उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडनं बँक अधिकाऱ्यांकडनं होत होतं। यावेळी मनसेला यावेळी हा पूर्ण संपूर्ण विषय शेतकऱ्यांनी सांगितला। त्यावेळी मनसेने 15 दिवसा अगोदर या बँकेच्या विरोधात आक्रमक पवित्र आंदोलन केलं होतं। मात्र आज जर बघितलं असेल तर आज सुद्धा मनसे आक्रमक झाली आणि येस बँकेच्या बोर्डावर काळं फासलेलं आहे। सध्या बघितलं तर जिथपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, जिथपर्यंत तेजस, बँक अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं होतं का? कारण जर हे कर्जदार जे शेतकरी आहेत ते वेळेवर हप्ते भरत होते आणि काही हप्ते भरणं राहत होते ते सुद्धा भरले जाणार होते, तर परस्पर जेसीबी विकून बँकेनं नियमांचं उल्लंघन केलं असं म्हणता येईल? नक्कीच बँकेने नियमांचे उल्लंघन केलेलं आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर वरिष्ठ अधिकारी या संदर्भात बोलायला तयार नाही। 15 दिवसा अगोदर जेव्हा मनसेने आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही या संदर्भात मार्ग काढू आणि जे संबंधित शेतकरी आहेत त्याला ते जेसीबी देऊ। मात्र जेसीबी मिळाली नाही आणि हा मनसे पुन्हा आज आली आणि आपला फ्री स्टाईलने एका अर्थाने इथे आंदोलन केलेलं आहे आणि जे बँकेचे बोर्ड आहे तिथं काळं फासलेलं आहे। अत्यंत आक्रमक जे पवित्र आहे ते मनसेने इथं घेतलेले आहे। नक्कीच धन्यवाद या माहितीबद्दल तेजस। तर आपण पाहतो एका शेतकऱ्यानं जेसीबी साठी कर्ज घेतलं होतं येस बँकेमधून। नागपूरचा हा शेतकरी होता आणि या शेतकऱ्यानं कर्जाचे हप्ते सुद्धा भरत होता। मात्र काही कारणामुळे येस बँकेनं जेसीबी परस्पर जप्त केला आणि दुसरा कुणाला तरी विकून टाकला आणि त्यावरनं त्यांच्या या कारवाई विरोधात आता मुर्दाबाद येस बँक मुर्दाबाद हाय हाय येस बँक 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 हाय हाय खाली लोकांवरती पाय खाली लोकांवरती पाय येस बँक मुर्दाबाद मुर्दाबाद येस बँक मुर्दाबाद हाय हाय येस बँक हाय हाय येस बँक हाय हाय येस बँक हाय हाय खाली लोकांवरती पाय खाली लोकांवरती पाय येस बँक मुर्दाबाद मुर्दाबाद। आम्ही नेहमीप्रमाणे 31 EMI भरल्या। त्यानंतर 2 EMI राहिल्या होत्या आमच्या भरायच्या, तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला। यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली। विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही तुमचे पैसे घ्या, आमचे जेसीबी आम्हाला परत करा। आम्ही नेहमी